मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न क्लास 7th. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला वर्ग 7वीच्या इंग्रजी या विषयाची आपण आता तयारी करणार आहोत. तर यू नो दॅट दिस लेसन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर सेल्फ. लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तर यू नो दॅट लिटिल गर्ल्स इज अ कम्पेअर्ड टू वायझर पीपल. म्हणजे या ज्या लिटिल गर्ल्स आहेत त्यांची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? ओल्ड पीपल, राईट. बट लिटिल गर्ल्स आर वायझर दॅन ओल्ड पीपल. इट इज अ कंपॅरेटिव्ह डिग्री. येस, ही काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. म्हणजे वाईज पासून काय तयार झालं? वायझर. आहे लक्षात? वायझर आणि वायजेस्ट. आहे लक्षात? तर आपण म्हणत आहोत लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल, राईट. म्हणजे चेंज द डिग्रीमध्ये आपल्याला जर याची पीडी करायची असेल तर आपण काय करणार आहोत? ओल्ड पीपल राईट आर नॉट ॲज वाईज ॲज किंवा सो वाईज ॲज लिटिल गर्ल्स. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची कंपॅरेटिव्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. आता बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर हा लेसन कसा आहे पाहूया. तर इट वॉज ॲन अर्ली ईस्टर in the yards lay snow. It was early Easter. म्हणजे हा जो दिवस होता तो कशाचा होता? अर्ली ईस्टरचा होता. ईस्टर म्हणजे काय? तर ख्रिस्टियन फेस्टिवल, ठीक आहे नाही, अँड अ हॉलिडे, ठीक आहे नाही, ज्या दिवशी त्याला सुट्टी दिल्या जाते, अशा प्रकारे ख्रिश्चनांचा एक सण. आणि दॅट सेलिब्रेटेड इन अ वेस्टर्न कंट्रीज, इन अ मेनी कंट्रीज. हा लक्षात? तर इट इज नॉट ईस्टर इज ऑलवेज ऑन अ संडे. आणि ईस्टर कधी येतो? तर संडेला येतो, राईट. आता आपल्या सर्वांना माहिती आहे ईस्टर कधी येतो? संडेला येतो, राईट. मग त्या दिवशी काय झालं होतं बघा. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. म्हणजे त्या दिवशी ईस्टरचा दिवस होता. आणि इन द यार्ड्स म्हणजे काय? अंगणामध्ये. ले स्नो म्हणजे सगळीकडे बर्फ पडलेला होता. यस, ले स्नो. ओके. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. देअर वॉज रील्स म्हणजे एक ओढा होता, तो या ठिकाणी गावातून जात होता. रील्स डाऊन द विलेज. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल. अँड देअर वॉज अ पडल. काय होतं त्या ठिकाणी? एक पडल होतं. पडल म्हणजे काय? पाण्याचं डबकं, राईट. पाण्याचं डबकं आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. आणि रील्स म्हणजे काय? तर स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा एक छोटासा प्रवाह किंवा ओढा, राईट. याला काय म्हणायचं आपण? ओढा किंवा प्रवाह, राईट. मग आता लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत असेल की रील्स रॅन डाऊन द विलेज. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल. आणि देअर वॉज अ मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे काय? खताचा एक ढिगारा. पाईल म्हणजे काय? ढिगारा. आणि या ढिगाऱ्यापासून एक छोटंसं डबकं तयार झालेलं होतं बघा. रॅन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लार्ज बिटवीन टू फार्म्स. आणि दोन शेताच्या मध्ये एक पाण्याचं डबकं तयार झालेलं होतं, राईट. अँड ॲट दिस पडल तर या पडलमध्ये टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर. अँड ॲट दिस पडल आणि या पडलच्या जवळ, या पाण्याच्या डबक्याच्या जवळ या ठिकाणी दोन मुली होत्या. टू गर्ल्स. हाऊ मेनी गर्ल्स? टू गर्ल्स, राईट. तर दोन मुली होत्या. ओके. वन ओल्डर दॅन द अदर. एक दुसऱ्यापेक्षा मोठी होती. ओल्डर दॅन द अदर म्हणजे दुसऱ्यापेक्षा थोडीशी मोठी होती, राईट. अँड हॅड मेट आणि दोघी एकमेकाला त्या पडलच्या जवळ भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन अ न्यू क्लॉथ्स. आणि दोघींनाही या ठिकाणी नवीन कपडे त्यांच्या आईनं घातलेले होते. दोघींनाही काय केले होते? त्यांच्या आईनं या ठिकाणी कपडे घातले होते. म्हणजे बोथ ऑफ देम had been dressed. इट इज अ पॅसिव्ह वॉइस टेन्स, आहे की नाही. इट इज अ पॅसिव्ह वॉइस म्हणजे प्रेझेंट आपल्याला माहिती आहे पास्ट परफेक्टचा काय केला? पॅसिव्ह वॉइस करण्यात आलेला आहे. म्हणजे घालण्यात आले होते. कोणाकडून कपडे घालण्यात आले होते? तर आईकडून कपडे घालण्यात आले होते. कोणाला घालण्यात आले होते? तर त्या दोन्ही मुलींना. व्हेरी नाईस. ओके. त्या दोन्ही मुलींना काय घालण्यात आले होते? कपडे घालण्यात आले होते. ओके. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके. आणि बघा, ड्रेस्ड बाय देअर मदर्स.
आणि इन न्यू क्लॉथ्स, आणि बोथ ऑफ द क्लॉथ्स वेअर न्यू, दोन्ही कपडे नवीन होते. and both of the girls were very happy because that was a holiday, आणि that was on a Sunday, right? ते संडेचा दिवस होता. The little girl had a blue dress, आणि जी छोटीशी मुलगी होती तिला निळा ड्रेस होता. had a blue dress and the elder a yellow. एल्डर म्हणजे काय, मोठी मुलगी. त्या मोठ्या मुलीला कुठला ड्रेस होता मुलांनो? यस, ओके, तिला काय होता? येलो होता, बरोबर. अँड वन विथ अ डिझाईन, अँड दॅट वॉज अ डिझाईन्ड ड्रेसेस. अतिशय डिझाईन्ड ड्रेसेस होते. कसे होते? डिझाईन केलेले, म्हणजे अतिशय रंगीबेरंगी अशा प्रकारचे ड्रेस त्या ठिकाणी होते, राईट. अँड बघा, द लिटिल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. हॅड म्हणजे काय? होता, मालकीचा होता, तिच्या मालकीचा होता. अँड द एल्डर येलो वन विथ अ डिझाईन. बट बोथ had their heads wrapped in a red kerchief. पण दोघींही आपल्या डोक्याला रुमाल गुंडाळलेले होते. काय गुंडाळलेले होते? रुमाल. ओके, बोथ हॅड their heads wrapped. their heads, त्यांचे डोके wrapped करण्यात आलेले होते, म्हणजे याचा अर्थ गुंडाळण्यात आले होते, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे both had their heads, लक्षात, had their heads, it is a past perfect tense. ओके, लक्षात. तर both had their heads wrapped in red kerchief. आणि हात रुमाल कसे होते? तर ते लाल होते. कशा प्रकारचे होते? लाल होते, लक्षात. आणि दोन्ही मुली अतिशय आनंदी होत्या. बघा काय झालं नंतर. तर आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, आणि चर्चमध्ये प्रतिज्ञा झाली, प्रार्थना झाली. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. आणि या ठिकाणी चर्चमध्ये जेव्हा या ठिकाणी काय झाली की प्रतिज्ञा झाली म्हणजे काय? प्रेयर झाली, त्यांची प्रार्थना संपली, लक्षात, त्यांची प्रार्थना संपली. ओके, आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, इन द चर्च इज अ फ्रेज, राईट. आणि चर्चमध्ये प्रार्थना झाल्याच्या नंतर द टू गर्ल्स वेंट टू द पडल, आणि दोन्ही मुली कुठे गेल्या? पडलकडे गेल्या. कुठे गेल्या? पडलकडे. वेंट टू द पडल, लक्षात, म्हणजे ओढ्याकडं. या ठिकाणी जो पाण्याचं डबकं होतं त्या पाण्याच्या डबक्याकडे गेल्या. ओके, आणि हिअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. आणि त्या ठिकाणी दोघींनी एकमेकीला ड्रेस दाखवायला सुरुवात केली. दे शोड म्हणजे काय? दाखवले, लक्षात. इट इज अ सिंपल पास्ट टेन्स. दे शोड, दे म्हणजे काय? दे इज अ प्रोनाउन. दे शोड देअर न्यू गारमेंट्स म्हणजे कपडे, नवीन कपडे त्यांनी एकमेकाला दाखवले. टू इच अदर, इट इज नॉट अ वन अनादर. केव्हा वापरलं जातं? दोनपेक्षा जास्त असल्यावर. आणि इच अदर केव्हा वापरायचं? दोन असल्यानंतर. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात येत असेल. अँड began to play and both of the girls were playing there in front of the puddle. त्या पडलच्या जवळ या ठिकाणी त्या खेळत होत्या, पण they wanted to splash in the water. आणि त्याच्यानंतर त्या या ठिकाणी त्या डबक्यामध्ये उतरल्या आणि काय करत होत्या? wanted to splash. they wanted the little girl, ओके, त्या ठिकाणी एक मुलगी होती, ती छोटीशी होती, आणि they wanted to splash in the water, आणि पाणी उडवायला सुरुवात केली. त्यांनी पाणी उडवायला सुरुवात केली. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल. आणि लहान मुलीनं पडलमध्ये जायला सुरुवात केली. पडल म्हणजे काय? पाण्याचं डबकं. या पाण्याच्या डबक्यामध्ये जायला सुरुवात केली. द लिटिल गर्ल स्टार्टेड इज अ सिंपल पास्ट टेन्स, लक्षात. टू गो, स्टार्टेड टू गो इन टू द पडल. लहान मुलीनं पाण्यामध्ये जायला सुरुवात केली, म्हणजे त्या पाण्याच्या डबक्यामध्ये जायला सुरुवात केली, लक्षात. आणि विथ हर शूज, कशाच्या सहाय्यानं? पण आपल्या बुटासहित. विथ हर शूज ऑन, आणि शी ओर अ शूज, तिनं अगोदरच बुटं घातलेले होते आणि बुटासहित ती पाण्याच्या डबक्यामध्ये गेली, बरोबर. बट
द ओल्डर गर्ल सेड टू हर. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, पण ती मोठी मुलगी तिला म्हणाली, काय म्हणाली बघा, डोंट गो मलाशा, डोंट गो मलाशा. इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स, नॉट टू गो. डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मलाशा जाऊ नकोस, तुझी आई खरडपट्टी काढेल. विल स्कोल्ड यू, इट इज अ सिंपल फ्युचर टेन्स. युअर मदर विल स्कोल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज. I will take off my shoes. But that girl told that she will take off. Take off म्हणजे काय, बाजूला काढून ठेवणे. लक्षात, माय शूज म्हणजे हर शूज. ती म्हणाली की माझे बुट मी बाजूला काढून ठेवेन. अँड यू डू द सेम. तू सुद्धा तसंच कर. लक्षात. तर बोथ ऑफ द गर्ल्स वेर डिस्कसिंग सम टाइप्स ऑफ द थिंग्स, बट ॲट दॅट टाइम व्हॉट हॅज हॅपन्ड देअर. बघा, द गर्ल took off their shoes. The girls took off their shoes. आणि मुलीनं आपले बुट काय केले, बाजूला काढले. The girls took off their shoes and raised their skirts. आणि थोडेसे आपले स्कर्ट्स काय केले, रेज केले म्हणजे वर केले थोडेसे. आणि and walked through the puddle. and they were walking through the puddle. आणि त्या डबक्यातून चालू लागल्या. through the puddle towards each other. बघा, walking through the puddle towards each other, एकमेकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. मलाशा stepped it up. आणि मलाशानं या ठिकाणी पावलं टाकले. to her ankles. सुरुवातीला तिनं घोट्या इतक्या पाण्यामध्ये गेली. and said it's deep. ती काय म्हणाली, खूपच खोल आहे. लक्षात, आकुलका, इट्स डीप. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. इट इज डीप. आकुलका, आय एम अफ्रेड म्हणजे शी इज कम्प्लिटली अफ्रेड. वाय? बिकॉज शी सॉ द वॉटर डीप. तिनं पाणी पाहिलं तर ते खोलवर पाणी होतं. तर लक्षात घ्या की तुम्हाला माहीत आहे की डबक्यामध्ये अंदाज नसतो पाण्याचा, ठीक आहे नाही. तसा तिला अंदाज आलेला नव्हता आणि पाणी या ठिकाणी खूप खोलवर होतं. मग काय झालं बघा की व्हॉट हॅज हॅपन्ड देअर. तर इट इज डीप. आकुलका, आय एम अफ्रेड. नेवर माइंड शी रिप्लाइड. आणि तिनं उत्तर दिलं, काही हरकत नाही. नेवर माइंड, आय विल नॉट बी एनी डीपर. इट विल नॉट बी म्हणजे इट विल नॉट बी एनी डीपर म्हणजे हे काही जास्त खोलवर असणार नाही. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. माझ्याकडे सरळ चालत ये. कम स्ट्रेट. What is the imperative sentence? Come straight towards me. Towards me म्हणजे काय, माझ्याकडे चालत ये. And they came closer to each other. Both of the girls came to each other. दोन्ही मुली एकमेकीच्या जवळ आल्या. आकुलका said, Malasha, look out and not to splash it up. कृपया पाणी या ठिकाणी काय करू नकोस, ओढू नकोस. नॉट टू स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. अँड देन ओल्डर गर्ल वॉज टॉकिंग समथिंग टू मलाशा. आणि मलाशाला ती सांगत होती की पाणी ओढू नकोस जास्त. ओके. शी हॅड बार्ली सेड that when Malasha plumped her foot into the water and be spattered. And she had barely said that when Malasha plumped म्हणजे काय, धपकन टाकणे. काय, मलाशानं काय केला, पाय धपकन टाकला. plumped her foot, here is foot. ओके, एकच पाय म्हटलेलं आहे. तर into the water पाण्यामध्ये तिने धपकन पाऊल टाकला. and be spattered आणि पाणी उडायला सुरुवात झाली. पाण्याचे शिंतोडे उडायला सुरुवात झाली म्हणजे जोरात पाणी या ठिकाणी उडत होतं. लक्षात, बी स्पॅटर्ड म्हणजे काय की जास्त प्रमाणात पाण्याचे शिंतोडे इकडं तिकडं व्हायला सुरुवात झाली. बघा, इन दिस पिक्चर यू विल फाइंड देअर व्हॉट हॅज हॅपन. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या ठिकाणी इतर मित्रांनाही शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याचा आपण लागलीच दुसरा जो पार्ट आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला
पाठवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमची या ठिकाणी चांगली तयारी होईल. न लक्षात, म्हणजे यू विल गेट अ लॉट ऑफ नॉलेज अबाउट इंग्लिश. ओके देन, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार आहात? तर दुसरा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला बेलला आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. ओके, हॅव अ नाईस डे, बाय, सी यू.